नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अंकुश साळगे, फार्मसन ॲग्री सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण बदनापूर तालुक्यामध्ये डावरगाव या गावामध्ये मिरची सीड प्रोडक्शन या प्लॉट मध्ये आलेलो आहोत। तर या प्लॉटला आपण सुरुवातीपासून व्हिजिट करत असतो। प्लॉट खूप जबरदस्त आलेला आहे। त्यांना मी ड्रिप के प्लस हे आपल्या कंपनीचं प्रोडक्ट वापरायला दिलं होतं। त्यांचं सुरुवातीला मिरची गुंटूर होणं, मिरचीचं बिये कमी भरणं, त्याच्यानंतर मिरचीची लांबी कमी येणं, असे खूप साऱ्या समस्या त्यांना उद्भवत होत्या। तर त्यांनी साधारणतः 10 गुंठे प्लॉट साठी 2 टप्प्यामध्ये 1-1 लिटर असं दोनदा वापरलं। तर आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याकडूनच त्याचा अनुभव व त्याचे रिझल्ट ऐकून घेऊया। तर आपण आता सर्वप्रथम शेतकऱ्याचा परिचय करून घेऊ। भाऊ, तुमचं नाव? माझं नाव रमेश सोनवणे। तुमचं गाव आणि मोबाईल नंबर? माझं गाव डावरगाव, मोबाईल नंबर 91 30 65 39 33। बरं, तर तुम्ही साधारणतः किती वर्षापासून सीडनेट मध्ये काम करता? 3-4 जवळपास हे 5वं वर्ष माझं सीडनेट मध्ये। तर तुम्ही सुरुवातीला तुम्हाला काय काय समस्या आल्या होत्या सीडनेट मध्ये? सीडनेट मध्ये मला पहिल्यांदा मिरची बारीक पडणं, बीज नाही भरणं, फुगवण नाही होणं बियाची व्यवस्थित, वजन नाही देणं बियाण्याचं। नंतर ते प्रॉब्लेम येत राहिले मला जास्त। ठीक आहे, तर तुम्ही ड्रिप के प्लस, मी तुमच्या प्लॉट वरती पाठीमागच्या वर्षी पण आलो होतो, तुम्हाला ड्रिप के प्लस हे प्रोडक्ट मी दिलं होतं। कसे वाटले ते रिझल्ट तुम्हाला तेव्हा? त्याचे रिझल्ट पाठीमागच्या वर्षी मला चांगले आल्यामुळे या वर्षी मी विचारलंच नाही, मी स्वतःहून घेऊन आलो। या प्लॉटला जवळपास 2दा सोडलेले आपलं ड्रिप के प्लस मी। तर किती प्रमाण वापरलं तुम्ही? 1-1 लिटर 2 वेळेस सोडलंय मी। 2 वेळेस? हा, मागच्या वर्षी सोडलं होतं, त्याचं बी फुगवणीला, बी वजनदार, बियाण्याची शायनिंग, चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचं बियाणं निघालं होतं। मग या वर्षी मी तेच वापरलं। ठीक, तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? समजा ड्रिप के प्लस तुम्ही वापरलं तर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला देणार तुम्ही? मी तर हेच सल्ला देणार सगळ्या शेतकऱ्याला, बी फुगवणीसाठी, बियाची शायनिंग साठी आणि बी चांगलं वजनदार करण्यासाठी शक्यतो तुम्ही ड्रिप के प्लसच वापरा, कारण त्याचे रिझल्ट 1 नंबर आहे। तर हे बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही प्रत्यक्ष आपण प्लॉट मध्ये आहोत, तुम्ही मिरच्याचे शायनिंग, त्याच्यानंतर मिरचीची लांबी, मिरचीचे जे भरलेलं दाण्याचं हे ते बघू शकता तुम्ही। दाखवते ना, एक मिरची तोडून आपण बघा, अशी या प्रकारची मिरची आहे, शायनिंग बिनिंग मस्त आहे। परत त्याच्यामध्ये आपण फोडून जर बघितलं तर बी पण व्यवस्थित भरलेलं आहे, बियाचं वजन बिन व्यवस्थित येते आणि बियाची शायनिंग पण चांगली निघते। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो। हे बघा।